हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी टू यू व्हेरी 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 मच. ते आपलं घरी कसलं नाद वाटतंय राव. तर काय स्वागत तिच्या ह्याला परत तेच टी शर्ट. मला आता आठवलं. अरे काय काय माहिती का, मला टी शर्ट एकदम कम्फर्टेबल वाटतं. काय काय करायचं, हे टी शर्ट घातला ना एकदम फ्रेश, काहीच वाटत नाही, एकदम मोकळं ढाकळा वाटत. म्हणून मी टी शर्ट घालतो. प्रत्येक ब्लॉग मध्ये त्याचं टी शर्ट रे. थोडं थांबा, मी आता थोडं लवकर उठलेलो आहे, आता बदलेणार थोडं कपडे. आणि तर स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. बाकी काय नाही, मग झोपले बिस्किट खातोय. लाज वाटली पाहिजे तुला, लाज. एक बिस्किट कितीला पड कितीला पडेल एक बिस्किट जर तसंच नाल्यात गेलं तर. आपने देखा कैसे अच्छा खेलता हुआ इंसान से हाथ से मोबाइल मम्मी ने ले लिया. एक सुद्धा ड्रेस वर नाहीये आणि मला कोणती कुठे गेले कपडे वाळू घातले होते काय, कुठे गायब झाले काय माहिती. आता बोल ना मम्मी. भेटला असते ना उदारले. आता नाही का काय आता गेला ना आमच्या विरोधात. आम्ही बघतो किती पाहिलं. आमचं जर लय वाईट करून तुला जर लय चांगलं होत असेल तर नक्कीच जर खेळायला फिरला तर तो बी चांगलं वाटणार. कपडे कुठे कोणी आणले ते आज कोण करू राहिले तुम्ही सगळे. कोणी आणले ते? अरे मी शिकवत नाही, मग जायचं कंटाळ येतो वर. पॅन्ट सापडा ना माहिती वेळेची. वर जायचं कंटाळ येतो मला. मी हा लांबलच केली अख्खं बेडरूम. काही हॉलचं टोक ते डायरेक्ट ते बेडरूमचं टोक एवढं लाईटिंग. बेडरूमचं टोक त्या हॉलचं टोक. आणि आता असे 3 आणल्यात आपण संध्याकाळी. आता लाईटिंग आता हेच ब्लॉग आहे आपला आज. हे काय असे अजून 2 आहेत. मग आता फुल घरच रंगून टाकायचं संध्याकाळी. मजा आहे ना बाय. आता गॅलरी पूर्ण स्वच्छ करणार मी. गॅलरी स्वच्छ कर, संध्याकाळी लाइटिंग लाव क्वालिटी मध्ये एकदम. A few moments later. आणि लाइटिंगचं काम सुरू झालंय. सगळ्यात पहिले तिथं तुम्हाला धागा दिसतोय का नाही काय माहिती. तिथून एक त्या पलीकडचं गज तिथपर्यंत धागा बांधलाय इथून असा. आणि आता लाइटिंग आत ठेव. चला आत्ताच नाही, लाइटिंगचं काम थोड्या वेळाने. आधी धागे बी कम्प्लीट करून घेतो. तुम्हाला आता कळण कशी माझी आयडिया आहे. मग आयडिया बेकार असते काही तुम्ही बघितलं तुम्हाला कळण. आता दोरा तर दाखव, मी दिसते नुसता दोरा दाखव. हे दोरा आणि वर एक दोरा. आता याच्यामध्ये लाइटिंग पडन अशी उभी. गणेश काहीच मदत करे नाही. हे सगळं स्वच्छ केलंय मी आणि आवरलंय मीच. सगळं मी आवरलंय. तिथे लाइटिंगचा विषय सगळा. एवढं गबाळ लटकायचं आपल्याला वर आणि लाइटिंग लावायची. पण आता किती 3 वाजले. 3 वाजता सुरू केलं. आता नाही म्हणलं तरी 5 वाजता. काहीच लाइटिंग लावून झाली आता. इथून तिथून आता फक्त याला कनेक्शन द्यायचं काम चालू आहे. ते झालं का मग लाइटिंग एकदम नाच वाटत. उलाला रे उलाला रे उलाला रे उलाला रे. लाइटिंग लावून झाली काहीच. आता तुम्हाला दाखवतो. कनेक्शन बी झाले आता. हा इथून तिथून लाईट लागली. आता संध्याकाळची लावून दाखवतो तुम्हाला. क्वालिटी विषय झालेला आहे. क्वालिटी विषय तुम्हाला एक भूत दाखवतो. मी भूत तू कोणी? मी भूती बाबा. चुडेल का बच्चा. चुडेल का बच्चा. चुडेल का काय आणला बोला. बरं आहे ना, काम केल्याने माणूस स्वस्त त्याचं चांगलं राहतं. व्हिडिओ काय म्हणताय मी केलंय. अरे त्याला दमदम घेतो. गाईचा घेऊन ना मोठा लहान दमदम घेतो. गणेशला दमदम घेतो. एवढं नाही
सगळे काम करू लागतोय त्याला. काय केलं? विचार त्याला. लाइटिंग लावली आज म्हणून सांगत होता. मग लाईटिंग लावित नाही का मी? लावली नाही का? एकट्याने लावली काय तो? हा विचार त्याला. त्यांनी काहीच आता खाली केलं. त्याने थोडंफार आता काही केलं ना. तुम्हीच तो आता त्या टेबलवर सगळं आता खाली देतो. हॉटेल आणायची लाईट लाव. चहा करतो आता काही. चहाचे भांडे घासले आता एवढ्यात. चहा करतो. तो घासली का? भांडे होते तुला चहाचे घासायला. खोटं बोलतो. हा काय म्हणला? चहाचे भांडे घासले आणि आता चहा ठेवतो. नाही खोटं बोलतो बरं का ह्यो. झालं? नाही ते घाण. एक दोन तीन चार पाच काय म्हणा काय म्हणाल मी ते सांगते ना. आता संडासला जाऊ. आता संडासला जाऊन 4 किलो काय मोबाईल धरते त्याला. बघ किती किलो म्हणलं तू? 4 किलो. किती खातो तरी का? अर्धी चपाती खाते त्याच्यावर लगेच म्हणतो मला नाही मान झालं जेवण. नाही 4 किलो कसं खातो? असंच त्याला बोलताय ना. सटकन कॅमेराला भीती वाटते रावलंय. कस काय मला पण नाही वाटत. तुला सवय झाली मला सवय नाही. नाही भाऊ. मग मला कसं म्हणतो मला बरं पहिल्या दिवशी मला तुम्ही सांगतो अरे असं धरून डायरेक्ट बोल आणि ते बोलायचं मी. आणि आता म्हणलं तर बोलता येणार मी तर अक्षर अरे बोलतो. अंदाज आहे कोण बाहेर थांबणार चला मी बटन दाबतो तू चला दाब. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी टू यू व्हेरी 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 मच. ते आपलं घरी कसलं नाद वाटतंय राव. या नाही आडवा लावून देऊ. हा बरोबर आहे गाईज. आता हे दार ढकल रे. दार ढकल ना ते. दार ढकल बरं. हे वर्क केला एकदम परफेक्ट. आजीला परफेक्ट. मी तो उघडा. तिकून नका येते लाईट हे होती. लाईट येऊ लाईट लय नाद वाटतंय एकदम. इज्जत आहे का? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा आणि सगळी मेहनत दादाची. आजी कशी लाईटिंग? भारी दिसते. थांब थांब. झापूक, हा झुपूक. दिसते इज्जत आहे. झापूक झुपूक. आई शपथ. हे भारी वाट. याचा विषय करायचा गाइस. आता काम 25 हो जाएगा इसका अभी और इसका भी. दो लोगों का काम 25 होने वाला है. कृष्णा का और इस फटाकड़े का. इसके पीछे कहानी है क्योंकि इस पे किसी को बिठाना है. काय चप्पल नाही ती चप्पल रगड्यावर दिलं. काय आजची चाव होती. जाऊ दे मला घेऊ वाटत. अल्ले आजचा भारी होता. आजचा भारी होता. आज क्वालिटी होता. मागच्या वेळेस जो होता का तो गाईज 2-3 वर्ष आधी होता बनवलेला. या वर्षीचं मॅन्युफॅक्चरिंग केलेले फटाकडे आता भारी वाजले. नवा गंध नवा ध्यास नवा. हा, याला perfect नवा जमलं. ध्यास. आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. तो भारी उरायले. ठीक आहे. दीदी काय म्हणते बघ. तुळशी रे कधी लाइटिंग सोडत पाहिजे का. हा इथे असे साडेचे लय भारी वाटतंय. काही पुढच्या दिवाळीपर्यंत आपली एक मोठी फॅमिली तयार झाली पाहिजे. झाली पाहिजे का नाही. 4 मिलियनची फुल मिलियन मध्ये पण नाही मग मी बोलत डायरेक्ट. पण बऱ्यापैकी फॅमिली आपली तयार झाली पाहिजे युट्यूब वर. फुल ठिकाणा पुन्हा आपल्या पहिला फॅन असतो. आपली पुढची दिवाळी विथ इंग्रजी. इंग्रजीला कुठलं When पुढची दिवाळी comes, at that time वॉल बडी we should have
बिग फॅमिली ऑन युट्यूब. बऱ्यापैकी इंग्रजी जमलेलं आहे, इज्जत काढायची नाही अजिबात. एक इंग्रजी बाकी लाइटिंगला इज्जत आहे का इंग्रजी नाही? कशी माहिती का? पण काहीच मला एक सांग का, लाइटिंग मी पिवळी आणली होती, तिचा कलर कसं काय पांढरा झाला काय माहित. पहिले पिवळी दिसत होती, तिचा कलरच बदलला. ते मला वाटतं वरून त्याला कव्हरिंग होती आहे का नाही? कवरिंग असली ते गरम झालं ना आतून तर गरम नाही आलं रे. गरम नाही झालं, पण ते आतल्या साईडने गरम झालं असं, त्याच्यामध्ये कलर पांढरा झालाय. तुम्हाला दाखवलं त्या ब्लॉग मध्ये, स्टार्टिंगला दाखवलं होतं ना, तेव्हा ते पिवळं होतं. जाऊ दे बाई, हे पण भारी वाटतंय. क्योंकि जो होता विचार है कर ना, आता 4 दिवसात दिवाळी, तू उद्या फटाके आणायचे. फटाकड्याची वेगळीच मजा आहे काही. कोणते नाही का? काय म्हणता? लाईटिंग डोक्याचा धोना तेवढा अजब डोक्याचा माणूस वाटत आहे. जास्त कलर लागन बरं का. अरे हा, तू म्हणलं मी लिहून लावली. मम्मीचे केस पांढरे झालेत खालून आतून सगळे असे. हो दे ना, आता मी म्हातारी झाले. मी पांढर झाले पण मी लावित नाही, त्याचं कारण असेल लावल्यावर अजून म्हातारा झाला. पांढरं. आता होतं वयामानाने काय. जुनं रक्त झालं त्याचं. हम्म. रक्त आहे. चलो चलो गाईज, कलर बी मी दिलेला आहे बरं का दरवाजाला. हे घे दादा. हा घेईन ते मी. लय भारी वाटतं. त्याचं ते गेलं वरचं ते दरवाजाचं वरचं ते काय असतं पापड्या आणि निघलं ते, तर कलर मीच दिलं त्या क्वालिटी. भारी पण लाइटिंग लय खतरनाक आपल्या आहे. आजीने लाइटिंगचं नाव काय पाडलंय? आजीला जाऊन विचार. आजी लाइटिंगचं नाव काय आपल्या आजी? लाइटिंगला काय म्हणत होती तितक्या? लाइटिंग बुंदी का काय म्हणत होती ना? हा नुकतीवाणीचे. नुकतीवाणी पण नुकती माहिती आहे ना लोकांना? म्हणजे बुंदी. नुकती म्हणजे बुंदी. आणि आजी काय म्हणती? लाइटिंग एकदम नुकतीवाणी दिसू राहिली. बारीक गोल 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 आहे ना हा. त्याच्यावर. कलर पण बुंदीवाणी. तर गाईज, आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या. अशी लाईट नाही दिसली पाहिजे. तू असं काहीतरी पोच दे. हां, लाईटिंग सांगायच्या म्हणजे. हां, लाईट लागलं. ओके.